स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास ज्या MPSC वर होता ना, त्या MPSCचाच पेपर फुटला। त्यामुळे विद्यार्थी संतप्त आहेत। आता या पेपर फुटी प्रकरणात पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरू झाला। आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली, पण यात जो आरोपी सुनील गाढवे आहे त्याच्या समावेशावरून कारवाईवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। MPSC पेपर फुटी प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। पेपर फुटीतला आरोपी सुनील गाढवे कुणाचा निकटवर्ती आहे हे दाखवण्यासाठी त्याचे फोटो राजकीय पक्षांकडून दाखवले जातात। दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे। त्यात MPSC शी संबंधित अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश असल्याचा दावा पोलिसांच्या कारवाईनंतर करण्यात येतोय। गाढवेच्या अटकेनंतर महबूब शेख यांनी MPSCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। आणि ह्या MPSC मधून पेपर फुटलाय का ट्रान्सपोर्ट करताना पेपर फुटी झाली का परीक्षा केंद्रावर गेल्यावर पेपर फुटी झाली का MPSCतच याचा मास्टर माइंड बसलाय आणि तो मास्टर माइंड पैसे खाऊन लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळतोय। सुनील गाढवेवरून करण्यात आलेल्या आरोपांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। सुनील गाढवे हा रोहित पवारांचा उजवा हात असल्याचा दावा बन यांनी केला। सातत्यानं रोहित पवार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल यांच्याकडनं सुनील गाढवे यांच्याबद्दल आरोप केले जात आहेत। आता हा सुनील गाढवे कोण आहे याची जेव्हा सविस्तर माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। गाढवेंचा सध्या भाजपशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच गाढवे आणि रोहित पवार यांच्या संबंधांवर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकार कोणालाही पाठीशी घालत नसून पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली। यात MPSCच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा दावा बन यांनी केला। अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते। त्यामध्ये हा सुनील गाढवे होते। परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही PA म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही। काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाहीये। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेला आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये। नवनाथ बन यांच्या आरोपानंतर रोहित पवारांनीही भाजपवर पलटवार केला। खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही अशी टीका रोहित पवारांनी केली। एकीकडे पोलिसांकडून आरोपींच्या अटकेची कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे पेपर फुटीच्या मुख्य सूत्रधारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। त्यामुळे तपासातून नेमकं काय समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।